बरे का? निघतायत आज मंडळी. प्रथमच जाते हो माहेरी. अगो माई, आजपर्यंत कुठलीही सासूरवाशीण माहेरी गेलीच नाही असेच कौतुक सांगतेस तू तर. अगो बाई, म्हणजे माधवानी परस्परच का ठरवले हे सगळे? छान. अगो ताई, माझे सोड, पण निदान तुला तरी नको होते का विचाराव्यास? काय आम्ही अगोचरपणा. अहो नाही नाही, माधवाने खरे तर रहितच केले होते तिचे जाणे, पण यांनीच सांगितले की उगाच मुलीचा हिरमोड नको, म्हणून बाळम भटजी आणि पांडू सोबत तिला पुढे पाठवतो आहोत. भाऊसाहेबांना अगदी भारी पुळका हो या नव्या सुनेचा. आणि असणारच पुढे पुढे करणे, गोड गोड बोलणे, दुसरे काय. आम्हाच नव्हते हो माहेरचे कौतुक. जेव्हा या घरात आलो तेव्हा इकडचेच होऊन राहिलो. ताई, अहो दुर्गा का? अगो बाळम भटजींसाठी प्रवासात काही खाण्यापिण्याचे बांधून द्यावयास हवे हो. पांडोबा, बरे झाले आलास हो. तुला रमेश सोबत तिच्या माहेरी जावयाचे आहे. काय सांगताय? बाळम भटजी ही आहेत सोबत. जी. तेव्हा त्यांना काय हवे नको ते सगळे नीट बघ हो. वय वय. शिवाय बिहीणबाईंसाठी काही वस्तूंची बांधाबांध करायची आहे. अरे वा. म्हणजे कापड चोपड, लुगडी, शिवाय काही वस्तूही पाठवावयाच्या आहेत. जी. ते सगळे मी तुला नीट समजावून सांगते. जी जी. चल माझ्या बरोबर. चला चला. वा वा, मज्जा आहे आता. मग माहेरी किती दिवस मुक्काम बाई साहेबांचा? जेव्हा हे न्यायला येतील तेव्हा येईन मी परत. अगो बाई, मग कठीण आहे हो रमे तुझे. नाही अगो, माधवास कुठली मिळायला फुरसत त्याच्या कामातून. तू बाई बसशील वाट बघत, आत्ता येईल म्हणत, आणि इकडे माधव करायचा दुसरे लग्न. अहो वहिनी, पण दुसरे नाही काही, तिसरे. अगो बाई, खरेच की. बसा बस बस. बसा सगळे. काका, आपण आलात फार बरे वाटले. आपल्या येण्यामुळे सरस्वतींच्या मिरवणुकीचा आमच्या डोक्यावरील ताण अर्ध्याहूनही कमी झाल्यासारखा वाटतो आहे. होय, पण कसे आहे की स्वामी दयानंद सरस्वतींविषयी आपल्या सामान्य कार्यकर्त्यांना पुरेसं ज्ञान नाही. अर्थात दयानंद सरस्वतींचं कार्य तर आपणास ठाऊकच आहे, परंतु त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी पुरेसं ज्ञान नाही. आणि सनातन्यांचा विरोध लक्षात घेता स्वामींविषयी सारे काही माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे मग आपण त्यांच्या प्रश्नांना आणि टीकेस चोख उत्तर देऊ शकू. काय भांडारकर? अगदी बरोबर. स्वामींचे पाळण्यातले नाव मूलशंकर. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे स्वामींनी वयाच्या 21व्या वर्षी म्हणजे 1845 मध्ये गृहत्याग केला आणि ज्ञानाच्या शोधात कन्याकुमारीपासून हिमालयापर्यंत भटकंती केली. या प्रवासात त्यांनी ज्ञानी, संन्यासी, विद्वान या लोकांची भेट घेतली. कलकत्त्यास प्रार्थना समाजाची स्थापना करून त्यांनी भारतभर फिरून व्याख्यानं आरंभली आहेत. त्यांच्या ज्ञानाचा लाभ आपल्याला त्यांच्या व्याख्यानातून घेता येणारच आहे. आपल्या पुणेकरांसाठी ही पर्वणीच आहे. माधवराव, त्यांच्या व्याख्यानाची आखणी तर आपण केलेली आहे, पण मग मिरवणुकीचे कसे काय? काका, आम्हास असे वाटते आहे की आपण स्वामीजींची जी मिरवणूक काढणार आहोत त्याचे पुढारी पण ज्योतिराव फुले यांनी स्वीकारावे. ज्योतिराव फुले काय म्हणता तुम्ही? हे पहा, शांत व्हा. आम्ही काय म्हणत आहोत हे पुरते ऐकून घ्या आणि असा निर्णय आम्हास का घ्यावासा वाटतो हे जाणून घ्या. ज्योतिरावांच्या अंगी जहालपण आणि मवाळपण याचे उत्तम मिश्रण आहे. आपले विचार कृतीत कसे आणावयाचे यासाठी जी निर्भीडता आणि आक्रमकता लागते ती त्यांच्या ठायी आहे. जाहीर मिरवणुकीचा नेता हा असाच हवा.
परंतु माधवराव, त्यांच्या मनी ब्राह्मणांविषयी आकस आहे. या संदर्भातील काही व्यक्तिगत चटक्यांमुळे त्यांच्या मनी हा दाह निर्माण झाला आहे हे खरे आहे. परंतु त्यांचा रोष ब्राह्मणांवर नाही, ब्राह्मणांमध्ये माजलेल्या दंभावर आणि लबाडीवर आहे. तेव्हा या मिरवणुकीचे नेतृत्व ज्योतिरावांसारख्या समर्थ सुधारकानेच करावयास हवे असे आम्हास वाटते. काय पट्टे आहे का आपणास? भांडारकर, आपण ज्योतिरावांस विनंती करून पाहूया. अहो मी तर म्हणेन विनंती नव्हे, आग्रहच करू. काय? चला पंढरीशी जाऊ, रखुमा देवी वरा पाहू. चला. माझे पैसे कुठे आहेत? माझे पैसे कुठे आहेत? दे! सांग ना कुठे आहेत माझे पैसे? कसले पैसे? तू नाही का मला सांगितलेले ते पैशाचं झाड अगदी रोज न चुकता त्या झाडाला पाणी घालत होतो मी. हो का? पण त्याला पैसेच लागले नाहीत. तू फसवले मला. सांग कुठे आहेत माझे पैसे? तूच घेतले असतील. चल दे माझे पैसे. दे दे ना. हो नाही हो, मी कशाला घेतोय तुमचे पैसे? मग रोपट दिला असता का तुम्हाला? मी नाही घेतले हो. पण ते पैसे गेले कुठे? हो नाही म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये कुणाबद्दल खोटं नाटं आलं का? म्हणजे रामावहिनींबद्दल तुम्ही काही कुणाकडं खोटं नाटं बोललात, मग गळाले ते पैसे. नाही म्हणजे थोडस खोट बोललो होतो मी स्वयंपाकघरात. पण ते गळालेले पैसे कुठे आहेत? अहो, असं दटावून बघू नका माझ्याकडे, भ्या वाटते मला. ते पैसे मी दिले आबाकडं. जाऊन विचारा त्यांना. जा जा. आबाकडे त्याच्याकडनं घेऊनच येतो ते पैसे घ्या, आता. घ्या, घ्या. पांडू, अहो हे घ्या. हेच हवे होते ना तुम्हास? होय. हो. मी पाळंबटची आणि पांडू काका निघू थोड्या वेळाने. हो, सांभाळून जा. पण मला आपली खूप काळजी वाटते आहे. आपण रात्री कचेरीतून यावयास उशीर करू नये, म्हणजे जेवणही वेळेवर होईल. आणि दुर्गा वंसांना सांगून रात्री निरशा दुधाच्या घड्या ठेवा डोळ्यावर, म्हणजे बरे वाटेल. आणि फडताळात चूर्ण ठेवलेलीच आहेत, ती घ्यावयास विसरू नये. आणि मुख्य म्हणजे रात्री उशिरापर्यंत जागून वाचत बसू नये. आपल्या डोळ्यांची आम्हास खूप काळजी वाटते. अहो रमाबाई, अहो किती सूचना कराला मास. माई नाही का, करविरास जाताना सगळ्यांना किती सूचना करत होत्या. आता मला कळले, आपल्या घरातून बाहेर गावी जाताना आपल्याला आपल्या माणसांची किती काळजी वाटते ते. खरे आहे, परंतु आपण निश्चिंत मनाने जा. आपल्या आई आणि अण्णांसमवेत वेळ घालवा. लग्नानंतर पहिल्यांदाच आपण जात आहात ना. हो. मात्र रमाबाई, काय? हे पहा, अभ्यासात खंड पडता कामा नये. दाजी केशवचे पाटी पेन्सिलने सराव करा. आणि बाळंभटजींनी तुम्हास अथर्व शीर्षाचा अर्थ समजावून सांगितला आहे ना. हो. मग तो अर्थ ध्यानात घेऊन रोज अथर्व शीर्ष म्हटले पाहिजे. समजले ना? हो. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या उपवासाच्या आणि जिन्यावरून पडण्याच्या प्रकरणांमुळे आपली तब्येत नाजूक झाली आहे, अशक्तपणाही वाढलेला आहे. तेव्हा जेवणात हैगय चालावयाची नाही. ही आमची आज्ञाच आहे असे समजा. आणि उपवास तर अजिबात करावयाचा नाही. आहे ना ध्यानात? हो. आरतीत देवे माझ्या, आता येऊ आम्ही. मंद ह्या व्रताची समयी,
सोबती समाजा सखा एक वेता का काय झाले? मी माहेरी गेल्यावर आपण दुसरी बायको तर नाही ना आणणार? हा? माझे पैसे दे. अरे बाबा ऐक रे. अरे बाबा माझ्याकडे ते पैसे नाहीये. मला असे सांगितलं तुझ्याकडे पैसे आहेत. काय चालले आहे? दादा दादा तुम्ही पांडू दादालाच विचारा. दादा दादा त्याने सांगितले बाबाला की अंगणात जे नवीन रोपटे लावले आहे ना त्यास रोज त्याने पाणी घातले आणि रोज चांगला वागला तर त्या झाडाला पैसे येतील. बर. आणि वाईट वागला ना तर ते पैसे गळून पडतील आणि ते गळून पडलेले पैसे माझ्याकडे आहेत असे पांडू दादाने बाबाला सांगितले आणि म्हणून तो माझ्या मागे लागलाय. काय रे पांडू? नाही म्हणजे त्याचं असं आहे की माणूस खोटं बोलला किंवा वाईट वागला की पैक गळून पडणारच ना. हो, बरोबर आहे. चांगल्या वर्तणुकीचे फळ कोणत्या ना कोणत्या रूपात मिळतेच. अगदीच पैसे नव्हे पण मिळतेच. शिवाय चित्तात समाधान मिळते ते महत्वाचे. आणि बाबा तू कबूल करतोस पण पुन्हा पुन्हा लबाडीने वागतोस. अशाने शेवटी तुलाच त्रास होतो. नेकीने वागलास तर त्याचे फळ तुला मिळाल्याशिवाय राहावयाचे नाही. आणि झाडाची नीट निगा राखलीस तर ते जोमाने वाढून त्यास जी फळे येतील अरे ती तुझीच ना. त्यास बाहेर पैसे मोजावे लागले असते ते वाचतील. तुकाराम महाराज म्हणतात शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. थोडक्यात चांगला वागलास तर तुझा लाभच लाभ आहे. आले ना ध्यानात? मग आता तसे वागा नीट. कळले का? आता चल अभ्यासाला. कळले का? जा. नाही असं दटवून बघू नको. धाकले मालक सुद्धा तेच म्हणले ना तुम्ही जर का चांगले वागाल तर तुमचाच लाभ होईल. म्हणजे त्या झाडाला येणार पैच पै पैच पै पै पै. थोडक्यात काय त्या पांडूने मला फसवलंय. झाडाला पैसे येणारच नाहीयेत. मग त्यात काय माऊच आणि कशाला वागायचे चांगले? तेव्हा या सगळ्याचा परिणाम म्हणून अण्णासाहेब त्यांच्या शेतावरील घरात राहत आहेत. खरंच मोठा बाका प्रसंग गुदरलाय अण्णासाहेबांसारख्या सज्जनावर. होय, परंतु ही गोष्ट रमांस माहीत नाही. अण्णासाहेबांचीच तशी इच्छा होती. पण आता त्या तेथेच जाणार आहेत म्हटल्यावर त्यांस कल्पना द्यावयास हवी. बाळंपटजी, आपण त्यांस यमू असल्यापासून पाहिलेले आहे. त्यांचे एकत्र घरही पाहिलेले आहे. तेव्हा घडलेली गोष्ट तुम्ही त्यांच्या मनावर आघात होऊ न देता सांगाल याचा आम्हास पूर्ण विश्वास आहे. प्रवासात त्यांच्या कलाकलाने त्यांस समजवा. म्हणजे नव्या परिस्थितीत सामोरे जाण्यासाठी त्यांस थोडा वेळही सापडेल. माधवा, अरे आम्ही सर्व ऐकलेले आहे, पण ही परिस्थिती तुम्ही आमच्या कानावर घालावयास काहीही हरकत नव्हते. काहीतरी आपण मार्ग काढला असता. अरे 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 अरे, अण्णासाहेबांचे हे सगळे ऐकून जीवास आमच्या किती यातना झाल्या असतील हे बाळंपटजी तुम्ही जाणता. बाळंपटजी, एक काम करा. तिथे गेल्यानंतर अण्णासाहेबास आमचा निरोप द्या. म्हणावे सर्व कुटुंबाला घेऊन वाड्यावर या आमच्याकडे राहावयास. म्हणजे परिस्थिती सुधारली की मग पुन्हा जा. अर्थात अण्णासाहेब कोर्लेकर म्हणजे अत्यंत मानी गृहस्थ. हे मानणार नाहीत हे खरे, पण तरी सुद्धा सांगा त्यास. म्हणा गोविंदरावांनी अतिशय आग्रहाने बोलावलेले आहे. कुठलाही संकोच मनामध्ये न बाळगता, कुठलाही मान अपमानाचा विचार न करता सरळ इथे या. हेही तुमचेच घर आहे. रमेचे घर म्हणजे तुमचेच असे सांगा त्यास. परोपरीने पटवा, आपण त्यास इथे घेऊन या. आमच्या जीवास जरा शांती मिळेल.
चला चला पटदिशी बोगी लावलेच अहो अहो आम्हाच द्या आणा. नाही नाही अहो तुम्ही पाहुणे मंडळींनो तुम्ही नका घेऊ तुम्ही नेहमीच कामं करता आज आम्हाच करू दे आणा. चला 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 अरे तिकडे रमा जा यांच्या पाया पडून घे. आयुष्यमान बाबा सुखी बाबा. सुनबाई म्हणजे तुमच्या माहेरी येऊन खूप मौज करावी असे आम्हास वाटत होते. आमची इच्छा होती खूप मौज करावी पण नेमके आमचे हे दुखणे वर आले. नको त्या वेळेला दुखण्याने तोंड वर काढले त्यामुळे आता आम्हास येणे शक्य नाही. पण आम्ही तब्येत सुधारली की नक्की येऊ. हा आपल्या वडिलांस तसा निरोप द्या. हा हो. चेहरा अगदी खुल्ला आहे रमा. आईकडे जातेस ना, तेही लग्नानंतर प्रथमच. वाटायचेच हो. माई मला असे झाले आहे की कधी एकदाची मी आईकडे जाते आहे. लग्नानंतर भेटलेच नाही ना आत्याबाईंना आणि काका काकूंना सुद्धा. अगो निघाला तर पोचाल का इथेच थांबणार आहात स्वप्नरंजन करीत. चला निघा. हो निघतो आम्ही. अहो नमस्कार करते. सुखी राहा. माई नमस्कार करते. अगो सुखी राहा. सौभाग्यवती भव. दुर्गावंश. सुभद्रा काकू नमस्कार करते. येते हा. झाले ना आता सगळे. चला निघा उशीर होतोय. हम्म.